अंबड तालुक्यातील जामखेड येथे उपोषणकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची घेतली भेट। जालन्यातील अंबड तालुक्यातील जामखेड येथे उपोषणकर्त्यांची आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट घेतली आहे। त्यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। धनगर आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे। पुढील 2 महिने धनगर बांधवांनी आपला पूर्णवेळ आरक्षणाच्या लढाईसाठी द्यावा असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकरांनी धनगर समाज बांधवांना केले आहे। जालन्यातील राड्या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांची चौकशी करण्याची आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी आहे। कोणत्याही हिंसेचे मी समर्थन करत नाही। काही अधिकाऱ्यांच्या पाठीमागे काही अदृश्य शक्ती आहे अशी शंका पडळकरांनी व्यक्त केली। आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना दिले चौकशी करण्याचे पत्र देखील दिलेले आहे। परवा जी घटना घडली 21 तारखेला त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी मी आज इथं आलो आहे। जामखेड येथे समाजाचे आमचे धनगर योद्धे गेल्या 8 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची भेट मी घेऊन इथं आलो आहे। आमची भूमिका हीच आहे, कोणत्याही हिंसेचं आम्ही समर्थन करत नाही, आम्ही निषेधच करतो। परंतु 21 तारखेला जी घटना घडली ती घटना घडवण्यामागे कोण होतं आणि धनगर समाजाच्या प्रतिनिधींशी समाज बांधवांशी असंवेदनशीलपणे ज्यांनी वागणूक दिली त्यांची चौकशी करावी अशी मागणी मी माननीय गृहमंत्री देवाभाऊ यांच्याकडे केलेली आहे। धनगर समाज हा कायदा मानणारा समाज आहे आणि म्हणूनच धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीची लढाई ज्या पद्धतीनं आम्ही रस्त्यावरती लढतोय त्या पद्धतीनं आम्ही न्यायालयात पण लढतोय। आम्हाला अभिमान या गोष्टीचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं आणि म्हणून आमचे एकच साहेब आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब। काही पुरोगामी नेते समजणारे त्यांच्या नेतृत्वात अनेक जातीवादी आता आरक्षण मागतायत, परंतु ते साधं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं नावही घ्यायला तयार नाहीत आणि त्यांचा सन्मानही करायला तयार नाहीत। मी आता इथं समाज बांधवांना भेटल्यानंतर मी कलेक्टर महोदयांशी चर्चा करणार। राज्य सरकारला आमची विनंती आहे आणि मागणी आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही चुकीचे गुन्हे 21 तारखेला नोंद केलेले आहेत ते गुन्हे तात्काळ माघारी घ्यावे। काही लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी नव्हती, काही ओबीसी बांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणून त्यांची नावं जाणून बुजून या सगळ्या केसमध्ये टाकलेली आहेत। ती सगळी नावं मागं घेऊन ही केस काढून टाकण्यात यावी अशी मागणी मी सरकारकडे केलेली आहे। हा मोठ्या प्रमाणात या बाबतीत रोष आहे की धनगर समाजाची आंदोलनं वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत। काही ठिकाणी सुरू आहेत तिथं राज्य सरकारच्या वतीनं मंत्री महोदय गेले, राज्य सरकारबरोबर बैठक झाली, परंतु जामखेडमध्ये जे उपोषण सुरू आहे त्यामध्ये सरकारचा प्रतिनिधी अधिकृतपणे कुणी आला नाही। तर आता आम्ही सरकारच्या प्रतिनिधींशी बोललो, तिथं पालकमंत्री महोदयांना आणि संध्याकाळपर्यंत तिथले जे आपले संयोजक आहेत, उपोषणकर्ते आहेत, हे चर्चा करून पालकमंत्र्यांशी बोलतो असं त्यांच्या वतीनं सांगितलं। मुख्यमंत्र्यांशी तुम्ही संवाद साधणार आहेत? मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्याबरोबर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये 21 सप्टेंबरला बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सविस्तरपणे धनगर समाजाचे सगळे लोकप्रतिनिधी सगळ्या पक्षाचे यांची व्यवस्थितपणे चर्चा झाली। त्यामध्ये 50 दिवसाची मुदत दिली होती सरकारनं आणि त्यामध्ये ठोस भूमिका झाली नाही, म्हणून ही आंदोलनं सुरू आहेत। तर आता राज्य सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय केला की आम्ही जी मागणी केली होती की राज्य सरकारच्या अधिकारामध्ये त्यांनी या राज्यामध्ये धनगर अस्तित्वात नाही आहे, ते धनगर आहेत, हे जे ॲफिडेव्हिट मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे त्याच ॲफिडेव्हिटच्या धर्तीवरती आमची मागणी अशी होती की राज्य सरकारनं GR काढावा आणि राज्यातल्या सगळ्या कलेक्टरांना आदेश द्यावेत की महाराष्ट्रामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नाही आहे, ते धनगर आहेत, त्यांना STचा दाखला द्यायला सुरू करा। आणि ब्युरो रिपोर्ट SVN मराठी जालना।